नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. तर इथे आजचा जो काही करन्सीवाला टास्क होता तो खूपच छान झालेला आहे. ए टीम व्हर्सेस बी टीम. तर जे जे काही निकीने सांगितलं होतं, मी ए टीमवाल्यांना ट्रॉफी उचलून देणार नाही. तर अरबाज, जान्हवी हे जे होते ते काही तिच्या टीममध्ये नव्हतेच, त्यामुळे अरबाजनेही तिला टॉन्ट मारला, आता मी ट्रॉफी उचलू शकतोय. तर इथे सांगायचं जर झालं तर सगळ्यात सुरुवातीला जो टास्कमध्ये आला, म्हणजे टास्कमध्ये एंट्री झाली ती अरबाज, आर्या आणि वैभव आणि धनंजय पवार. तर सर्वात आधी ह्या दोन जोड्या ज्या आहेत त्या आतमध्ये गेल्या आणि आतमध्ये जाऊन जसे की आर्या आणि धनंजय पवार ह्या दोघांनी कॉईन गोळा करायला सुरुवात केली, जे काही कॉईन होते ते. तर इथे संचालक म्हणून होती जान्हवी आणि निकी. या दोघी जणीच होत्या. तर इथे सांगायचं होतं कोणाचे किती कॉईन्स आहेत आणि काय आहेत ते. तर इथे निकी एवढी डंप आहे, तर तिच्याच टीमवाल्यांकडे खूप सारे कॉईन होते, पण ती चुकीचं खेळलेली आहे. म्हणजे तिला जसं नडायचं असतं, काही करून टास्क रद्द करायचा किंवा काहीतरी वेगळं करायचं, असं तिचा जो नेचर आहे, जे काही ती बिग बॉस 14मध्येही करत होती तेच आता इथेही करते आहे. आणि एक गोष्ट आपल्याला लक्षात तर येतच असणार आहे की अरबाज जिथे आहे तिथेच ती स्ट्रॉंग दिसून येते, अरबाज जिथे नाही आहे तिथे स्ट्रॉंग दिसून येत नाही टास्कमध्ये तरी. तर इथे सांगायचं जर झालं तर म्हणजे तिच्या तो जो बॉक्स पडलेला होता, तर ती बोलली मी हेच करणार नाहीये, कॉईन वगैरे काही मी हे करणार नाहीये. तर तिच्याच टीमवाल्यांकडे जादा कॉईन होते, एवढी डंप आहे. जान्हवीने मग तो बॉक्स खाली फेकला आणि ती पण बोलली मलाही नाही द्यायचं यांना काहीच. तर त्या टास्क म्हणजे पहिल्या राऊंडमध्ये तर 0-0च होती करन्सी. त्यानंतर मग बरेचसे लोक आले, तेही टास्क खेळले. तर सगळ्यात छान जे झालंय ते अंकिता आणि घनश्याममध्ये जे काही हे झाले ते दिसायला, तर अंकिताने जे केलंय ते जरा वेगळंच वाटत होतं, जे काही घनश्यामला ओरडत होती. पण जर सांगायचं झालं तर जे काही प्रेक्षक आहे त्यांना तर आवडलेलंच असणार आहे जे काही अंकिताने केलेलं आहे. घनश्यामला ओरडत होती ते, कारण घनश्याम जो आहे डबल ढोलकी आहे, इकडनंही खेळतो तिकडनंही खेळतो. तर सध्या तो तसंच करत आहे. निकीकडे तर नाही जाते म्हणा, पण अरबाज सोबत ज्यादा तर हे करत आहे. अरबाजही त्याला भाव देत नाही आहे. आता सध्या त्याची स्थिती तर अशीच झालेली आहे. तर जे काही अंकिताने केलेले आहे, अंकिता आणि जान्हवी आज खूपच छान खेळल्या. आणि जान्हवीचं सांगायचं झालं तर थोडी जास्त नाही बरं का, थोडीशी अशी पॉझिटिव्ह वाटायला लागली आहे. निकीच्या पासून जेवढीशी लांब झाली आहे. खरंच ती सावली वाटत होती, तर आता सावली बाजूला झाली तर जरा वेगळी दिसून येते जान्हवी. तर जान्हवी छान खेळली आज पण. तर यांना म्हणजे बी टीम आहे हीच शेवट जिंकली आहे. जी काही करन्सी भेटलेली आहे, यांना खूप सारी करन्सी भेटली आहे. आणि कॅप्टन्सी टास्कमधून म्हणजे इकडची जी निकीची टीम होती त्यांच्यातले बाद करायचे होते, तर अरबाजने चक्क निकी आणि अभिजितला बाद केले. असं विशेष काही नाही आहे, पण केलंय त्यांना बाद. आणि इथे पॅडी आणि घनश्यामला बाद केलेला आहे. तर आता उरले जे आहेत ते कॅप्टन्सी टास्कमध्ये, म्हणजेच वैभव, डीपी दादा आणि हे सगळे जे आहेत ते कॅप्टन्सीमध्ये आता येतीलच. तर सूरज पण आहे कॅप्टन्सीमध्ये. तर आपल्याला बघायला भेटणार आहे उद्या काय कॅप्टन्सी टास्क होतो ते. तर इथे टास्क संपल्यानंतर सगळ्यांची बोलाचाली झाली, सुरुवात झाली. इथं अभिजितला निकीसोबत राहायचं नाहीये. आणि हो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे टास्कमध्ये अभिजितलाही निकीचा जो डिसिजन होता तो आवडलेला नाही. त्यामुळे सगळ्यांनी त्याला सॅल्यूट पण ठोकलेला आहे, की म्हणजे मानले त्याला की तू असं करतोय, साथ देतोय आमची सगळ्यांची, निकीची साथ देत नाहीये. अभिजित एवढा वैतागलेला आहे त्या निकीला, कारण तिच्यासोबतच बसावं लागतंय त्याला. आणि त्याला ती जी पिकनिक असते त्यांची सगळेजण बसतात, त्यांच्यासोबत बसता येत नाहीये. तर इथे त्यांनी डायरेक्ट सांगितलं आज बिग बॉसला की मला बिलकुलही निकीच्या म्हणजे ते जे काही बंधन आहे बांधलेलं त्यामध्ये मला अजिबात अडकायचं नाहीये. तुम्ही जी काही शिक्षा देता ती मी सहन करू शकतोय. तर इथे बिग बॉसनेही सांगितलंय की सगळ्या घराला तुला शिक्षा, म्हणजे सगळ्याच घराला शिक्षा भेटू शकते. तर इथं मान्य केलं त्यांनी आणि जाऊन बसला निकी सोबत. आणि सगळेचे सगळे झोपल्यानंतर इथं निकी आणि अरबाजचं तर प्लॅनिंगच आहे असंच वाटतंय. सगळ्यांना बेड्यात काढतात ते आणि वेगळं येऊन बसतात ते. काय तो सॉरी बोलत होता तिला, ती पण त्याला सॉरी बोलत होती. म्हणजे दोघांचं काय वेगळंच चाललेलं आहे. आणि हे बाकीचे सगळे वेडे त्यांच्यामध्ये फसतात ते, म्हणजे अख्खं घरच फसतंय. हे वेड्यात काढतात ते वेड्यात निघतात ते, असंच म्हणायला काही हरकत नाहीये. म्हणजे सगळ्यांनाच खरं वाटतंय यांचे वाद वगैरे होतात ते. मला तर नाही खरं वाटत आहे, कारण हे जाणून बुजून करतात ते, असंच दिसतंय. आजच्या एपिसोडमध्ये असं काही विशेष
विशेष नव्हतं काही खास, तेवढंच घनश्यामचा जो होता जे काही अंकिताने केलं ते एक विशेष वाटलं. त्यानंतर मग ते काय निकी आणि अरबाजचं जे पॅचअप झालंय आजच्या एपिसोडमध्ये, म्हणजे एंडिंगलाच झालंय पॅचअप, आणि तो तिला बरंच काही बोललाही, सगळ्यांसमोर काय काय बोलतो आणि नंतर एक पुन्हा साईडला आला की मग तिच्याशी गोड गोड बोलतो. म्हणजे काही कळत नाही अरबाजची काय, अरबाजही डबल डुलकीच वाटायला लागला आहे सध्या तरी आता. तर बघू आता. ओव्हरऑल असा तर होताच एपिसोड आजचा. तर त्याचबरोबर जो घनश्याम आहे त्याच्याशीही क्लिअर केलंय अंकिताने बऱ्याचशा गोष्टी. अंकिताला वाईटही वाटलं, कारण बिग बॉसने मध्ये थांबवलं होतं त्यांना की तू जे काही केलंय अंकिता ते चुकीचं केलं आहे. तो वर्षाताईंचा जे कॉईनचा बॉक्स होता तो असा उधळत होता, त्यामुळेच अंकिताने ओढलंय त्याला. तर इथे ओव्हरऑल आता आपल्याला बघायला भेटणार आहे उद्याचा कॅप्टन्सी टास्क काय होतो काय नाही ते बघू आपण आता उद्या काय होतंय. तर असेच लेटेस्ट अपडेट बघण्यासाठी, लेटेस्ट व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.